माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद दासबोध दशक 2 समास 6 याचे कथन करणार आहे. त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण, तो रजगुण परिपूर्ण भजन मूळ. सत्वगुणाच्या वर्णनातच त्याच्या ओळखीची चिन्हे सापडतात. तो शुद्ध रजोगुणच भजनाचे मूळ आहे, म्हणून तो पूर्णतः जाणून घ्यावा. ऐसा रजोगुण बोलिला श्रुती मने अनुमानिला, आता पुढे परिसला पाहिजे तमोगुण. याप्रमाणे येथे रजोगुणाचे वर्णन केले आहे. श्रोत्यांनी अनुमानाने जाणून घेतलेले असेलच. आता पुढे तमोगुणाचे वर्णन केले आहे, तेही श्रवण करावे. दशक 2 समास 6 तमोगुण लक्षण. श्रीराम. मागा बोलिला रजोगुण क्रियेसहित लक्षण, आता ऐका तमोगुण तोही सांगिजेल. श्री समर्थ म्हणतात, मागील समासात क्रियेसहित रजोगुणाचे लक्षण सांगितले आहे. आता तमोगुणाचे वर्णन करतो, तेही ऐका. संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद, का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण. प्रपंचात दुःखाचा प्रसंग आला असता जो अत्यंत खेद करतो किंवा अत्यंत क्रोध जो अंगात संचारतो, तो तमोगुण समजावा. शरीरी क्रोध भरता नोळखे माता पिता, बंधू बहीण कांता ताडितो तमोगुण. जेव्हा शरीरात क्रोधाचा संचार होतो तेव्हा त्या आईवडिलांनाही ओळखत नाही. एवढेच नव्हे तर भाऊ बहीण बायको यांनाही मारू लागतो, तो तमोगुण होय. दुसऱ्याचा प्राण घ्यावा, आपला आपण स्वय द्यावा, विसरवी जीव भावा, तो तमोगुण. दुसऱ्याचा प्राण घ्यावा किंवा आपला स्वतःचा जीव घ्यावा असे वाटून जेव्हा माणुसकीचाही विसर पडतो, तो तमोगुण होय. भरले क्रोधाचे काविरे पिश्याच्या परी वावरे, नाना उपाय नावरे, तो तमोगुण. ज्यावेळी क्रोधाचा आवेग येतो तेव्हा जणू शरीरात पिश्याचा संचार झाल्यासारखा तो वागतो व नाना उपाय करूनही तो आवरत नाही, तो तमोगुण होय. आपला आपण शस्त्रपात पराचा करी घात, ऐसा समय वर्तत तो तमोगुण. प्रसंगी आपण आपल्यावर शस्त्राने जखम करून घ्यावी असे वाटणे किंवा दुसऱ्याचा घात करावा असे वाटणे, हा तमोगुणच होय. डोळा युद्धची पहावे, रण पिडिले तेथे जावे, ऐसे घेतले जीवे, तो तमोगुण. जेव्हा डोळ्यांनी युद्धच पाहावे असे वाटते, तिथे युद्ध सुरू असेल तेथे जावे असे मनापासून वाटते, तो तमोगुणच आहे. अखंड भ्रांती पडे, केला निश्चय बिघडे, अत्यंत निद्रा आवडे, तो तमोगुण. ज्यांच्या मनात नेहमी गोंधळ माजलेला असतो, एखादा निश्चय केला तर तो टिकत नाही व ज्याला झोप अत्यंत आवडते, तो तमोगुणच होय. क्षुधा जयाची वाढ, नेपो कडू अथवा गोड, अत्यंत जो का मूढ, तो तमोगुण. ज्यांची भूक अनावर असल्याने जो कडू गोड इत्यादी जाणतच नाही, असा जो अत्यंत मूढ असतो, तो तमोगुणच होय. प्रतिपात्र गेले मरणे, तया लागे जीव देणे, स्वयं आत्महत्या करणे, तो तमोगुण. आपल्या अत्यंत प्रेमाचे माणूस मरण पावले असता त्या दुःखाने जो स्वतः जीव देण्यास प्रवृत्त होतो, तो तमोगुणच होय. किडा मुंगी आणि स्वापद यांचा करू आवडे वद, अत्यंत जो कृपामंद, तो तमोगुण. ज्याला किडा मुंगी श्वापदे यांचा वध करणे अत्यंत आवडते, त्याच्याजवळ कृपेचा अभाव असतो, तो तमोगुणच होय. स्त्री हत्या बाळ हत्या, द्रव्यालागी ब्रह्महत्या, करू आवडे गोहत्या, तो तमोगुण. ज्याला स्त्री हत्या बालहत्या एवढेच नव्हे तर द्रव्याच्या लोभाने ब्रह्महत्या गोहत्याही करणे आवडते, तो तमोगुण जाणावा.
विसळाचे नेटे विष घ्यावेसे वाटे परवद मनी कुठे तो तमोगुण. नेहमी विष घेणाऱ्या माणसाच्या संगतीने ज्याला स्वतःही विष घ्यावेसे वाटते व जो दुसऱ्याचा वध करण्याची इच्छा करतो तो तमोगुणच होय. अंतरी धरुनी कपट पराचे करी तळपट सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण. जो मनात कपट धरून दुसऱ्यांच्या सत्यानाश करण्याची इच्छा करतो तो सदा मस्त आणि उद्धट असतो तो तमोगुण समजावा. कळ हो व्हावाय से वाटे झोंबी घ्यावी असे उठे अंतरी द्वेष प्रगटे तो तमोगुण. कुणाशी तरी भांडावे कुणाशी तरी झोंबी घ्यावी असे वाटणे व अंतरात दुसऱ्याबद्दल द्वेष प्रकट होणे हे तमोगुणाचेच कार्य होय. युद्ध देखावे ऐकावे स्वयं युद्धाची करावे मरावे की मारावे तो तमोगुण. युद्ध डोळ्यांनी पहावे कानांनी युद्धाच्या वार्ता ऐकाव्या एवढेच नव्हे तर स्वतःही युद्ध करून लोकांना मारावे किंवा स्वतः मरावे असे वाटणे हा तमोगुणच होय. मत्सरे भक्ती मोडावी देवाळे विघडावी फळती झाडे तोडावी तो तमोगुण. जो कुणी भक्ती करीत नसेल त्याच्या भक्तीत मत्सराने बाधा आणून ती नष्ट करावी. देवालय पाडावी फळे घेणारी झाडे तोडून टाकावी असे ज्यास वाटते तो तमोगुणच होय. स्वधर्मे जे नावडती नाना दोष ते आवडती पाप भय नाही चिन्नी तो तमोगुण. ज्याला सत्कर्म आवडत नाहीत व नाना दोषच आवडतात व ज्याच्या चित्तात पापाचे भय जराही नसते तो तमोगुणच होय. ब्रह्मवृत्तीचा उच्छेद जीव मात्रास देणे खेद करू आवडे अप्रमाद तो तमोगुण. ब्राह्मणाचा उदरनिर्वाह ज्याच्यावर चालत असेल ती वृत्ती नष्ट करणे ज्यास आवडते. जीव मात्रा दुःख देणे व अतिपाप करणे ज्याला आवडते तो तमोगुण जाणावा. आग्न प्रळय शस्त्र प्रळय भूत प्रळय विष प्रळय मधरे करी जीवक्षय तो तमोगुण. जो आगी लावतो शास्त्रांनी लोकांचा घात करतो जो भूत प्रेत बाधा करून लोकांना छळतो लोकांना विष घालतो मत्सराने लोकांचा जीवही घेतो तो तमोगुणच होय. परपीडेचा संतोष निष्ठुरपणाचा हव्यास संसाराचा नाही त्रास तो तमोगुण. लोकांना पीडा देणारा ज्याला संतोष वाटतो निष्ठुरपणाचा जो हव्यास धरतो आणि संसारासाठी कष्ट करण्यास जो त्रासच नाही तो तमोगुणच जाणावा. भांडण लावून द्यावे स्वयं कौतुक पाहावे कुबुद्धी घेतली जीवे तो तमोगुण. लोकांमध्ये भांडण लावून द्यावे व स्वतः ती मौज पाहावी अशी कुबुद्धी ज्याच्या ठिकाणी असते तो तमोगुणच होय. प्राप्त चालिया संपत्ती जीवास करी यातायाती कळकळा नये चित्ती तो तमोगुण. स्वतः संपत्ती प्राप्त झाली असतानाही जो अन्य याचक जीवांना कष्ट देतो ज्याला अंत करण्यात थोडीशीही कळवळा येत नाही तो तमोगुणच होय. ना आवडे भक्ती ना आवडे भाव ना आवडे तीर्थ ना आवडे देव वेदशास्त्र नलगे सर्व तो तमोगुण. ज्यास भक्ती आवडत नाही भाव आवडत नाही तीर्थयात्रा व देवही आवडत नाही व वेदशास्त्रादी ज्यास नकोसे वाटते तो तमोगुणच होय. स्नान संध्याने मनसे स्वधर्मी भ्रष्टला दिसे अकर्तव्य करीतसे तो तमोगुण. जो स्नान संध्याची कुठलाही नेम करीत नाही स्वधर्मापासून जो भ्रष्ट झालेला दिसतो आणि जे करू नये ते जो करतो तो तमोगुणच समजायचा. ज्येष्ठ बंधू बाप माये त्यांची वचने न मासाहे शीघ्र पोपी निघून जाये तो तमोगुण. मोठा भाऊ आई वडील यांचे बोलणे ज्या सहन होत नाही आणि त्यामुळे जो शीघ्रकोपी घरच सोडून निघून जातो तो तमोगुणच होय. उगेची खावे उगेची असावे स्तब्ध होऊनी बैसावे
काहीच मरेना स्वभावे तो तमोगुण. उगीच खावे, काहीच न करता बसून राहावे. ज्याला स्वाभाविकरित्या काही स्मरत नाही तो तमोगुणच जाणावा. चेटक विद्येचा अभ्यास, शास्त्र विद्येचा हव्यास, मल्ल विद्या व्हावी ज्यास तो तमोगुण. जारण मारणादी चेटक विद्येचा जो अभ्यास करतो, शास्त्र विद्येचा ज्याला हव्यास असतो आणि मलविद्या यावी अशी जो इच्छा धरतो तो तमोगुणच होय. केले गळाचे नवस, साडी बेडीचे तायास, काष्ट यंत्र छेदी जिव्हेस तो तमोगुण. खाईतून ज्याला जो मानेला गळफास लावून घेण्याचे, निखाऱ्याच्या खाईतून चालत जाण्याचे आणि देवाच्या नावाने हातात बेडी घालण्याचे अथवा काष्टयंत्राचे जीव कापून घेण्याचे नवस करतो तो तमोगुणच होय. मस्तकी भदे जाळावे, पोते अंग हरपळावे, स्वयं शस्त्र टोचून घ्यावे तो तमोगुण. मस्तकाच्या सारख्यांच्या निखाऱ्याने तप्त खापर जाळावे, पेटलेल्या काकड्याने स्वतःचे अंग होरपळून घ्यावे, स्वतः शस्त्र टोचून घ्यावे हा तमोगुणच जाणावा. देवास शिर पहावे, का ते अपंग समर्पावे, पडणीवरून घालून घ्यावे तो तमोगुण. आपले मस्तक देवास वहावे किंवा एखादा अवयव देवास अर्पण करावा अथवा उतरणीवरून शरीर लुटून द्यावे हे सर्व तमोगुणाचेच कार्य होय. निग्रह करून धरणे, का ते टांगून घेणे, देव दैवारी जीव देणे तो तमोगुण. जो देवाच्या दारी निग्रहाने हट्टाने धरतो किंवा स्वतः टांगून घेतो किंवा देवद्वारी जीव देतो असे तो तमोगुणच जाणावा. निराहार, उपोषण, पंचाग्नी, धूम्रपान आपणास घ्यावे पुरून तो तमोगुण. जो केवळ पाणी पिऊन राहतो, उपोषण करता अथवा पंचाग्नी साधन म्हणजे चारी बाजूस अग्निकुंडे पेटत ठेवून व डोक्यावर तळपणारा सूर्य यांच्यामध्ये बसून अनुष्ठान करतो अथवा धूम्रपानाचे साधन करतो किंवा स्वतःच करून घेतो तो तमोगुणच होय. सकाम म्हणजे का अनुष्ठान, का ते वायू निरोधन अथवा राहावे पडून तो तमोगुण. काही कामना धरून जो अनुष्ठान करतो किंवा प्राणायामाने जो वायूचा निरोध करतो अथवा जो अहोरात्र नुसता जमिनीवर पडून राहतो तो तमोगुणच जाणावा. नखे केस वाढवावे, हस्तची वर्ते करावे अथवा वांगशून्य व्हावे तो तमोगुण. जो नखे केस वाढवतो, हात वर करून उभा राहतो किंवा जो एकदम मौनच राहतो तो तमोगुणच होय. नाना निग्रहे पिडावे, देह दुखे चरफडावे, क्रोध देवास फोडावे तो तमोगुण. नाना प्रकारे निग्रह करून देहाला पीडा द्यायची आणि देहास दुःख झाले की तरफडायचे व रागारागाने देवाला फोडायचे हे तमोगुणाचेच कार्य असते. देवाची जो निंदा करी तो आशा बुद्धी अघोरी, जो सत्संग न धरी तो तमोगुण. जो आशेने वृद्ध झालेला अघोरी माणूस असतो, जो देवाची निंदा करतो आणि संतांची संगत कधीही करीत नाही तो तमोगुणीच होय. ऐसा हा तमोगुण सांगता जो असाधारण परित्यागार्थ निरूपण काही एक. तमोगुण हा असा असाधारण आहे, त्याचे वर्णन करणे तसे कठीण आहे, पण त्यागाचं त्याचं थोडेसे वर्णन केले गेले आहे. ऐसे व्रत तो तमोगुण परी हा पतनास कारण, मोक्ष प्राप्तीचे लक्षण नव्हे येणे. वर सांगितल्याप्रमाणे जे वर्णन असते तो तमोगुणच होय, पण हा अधोगतच कारण होतो. त्याच्या योगे मोक्षप्राप्ती कधीच होऊ शकत नाही. केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ, जन्म दुःखाचे मूळ तुटेना की. माणूस जसे कर्म करतो त्या कर्माचे यथायोग्य फळ संपूर्णपणे त्याला भोगावे लागते. तमोगुण असेल तर दुःखाचे मूळ जो जन्म त्याहून सुटका होत नाही. व्हावया जन्माचे खंडन पाहिजे तो सत्वगुण, तेचे असे निरूपण पुढील समासी. जन्मच नको असेल तर त्याचे खंडन होण्याकरिता सत्वगुण आवश्यक आहे, म्हणून पुढील समासात त्या सत्वगुणाचे निरूपण केलेले आहे. इति श्री रामबोधे गुरु शिष्य संवादे तमोगुण लक्षण नाम समास 6वा समाप्त.